नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पॉलिटीचं जे 7th एडिशन आहे बघा, तर त्या पुस्तकासंबंधी जाणून घेणार आहोत। बुक रिव्ह्यूमध्ये आपण वेगवेगळी पुस्तकं जी आहेत तर ती बघत असतो आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंडियन पॉलिटी संबंधी किंवा भारताचं कॉन्स्टिट्यूशन जे आपण बघतो तर त्या सर्वाचा विचार करताना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जे आहे तर एम लक्ष्मीकांत लिखित जे आहे इंडियन पॉलिटी हे एक मैलाचं दगड जे आहे ते मानलं जातं। एक कॉर्नरस्टोन म्हणून तुम्ही या बुककडे बघू शकता। आणि म्हणजे गोष्टी अशा आहेत की बऱ्याचदा जे आहे पॉलिटीच्या बाबतीमध्ये काही प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला जे आहे की आउट ऑफ द बॉक्स जाऊन गोष्टी कराव्या लागतात, पण एक गोष्ट जी असते की ज्याचा पाया रचलं जाणं जे आहे पॉलिटीच्या बाबतीमध्ये तर तो पाया हा आहे। आणि इंडियन पॉलिटीचं हे 7th एडिशन जे नवीन मार्केटला आलेलं आहे तर या एडिशन संबंधी आपण जाणून घेणार आहोत की या आवृत्तीमध्ये नेमके कुठले कुठले जे आहेत तर ते बदल यांनी जे आहे तर ते केलेले आहेत। मग आता बऱ्याचदा असा मुद्दा येतो की माझ्याकडे 6th एडिशन आहे तर मग किंवा त्याच्या आधीच्या एडिशन आहेत तर आम्ही केल्या पाहिजे। आता ज्या विद्यार्थ्यांकडे खूप जुने आहेत तर त्यांनी नक्कीच जे आहे नवीन एडिशन जी आहे ती बघणं अपेक्षित आहे, कारण ज्यावेळेस एखादं पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जे आहे खूप महत्त्वाचं असतं त्या विषयाच्या बाबतीमध्ये, तर पेपर सेटरसुद्धा जो आहे तर त्याचा आधार घेत असतो किंवा त्याच्यामधले नवीन जे चेंजेस आहेत तर त्या बघितल्या जातात बघा। आणि त्यामुळे जे आहे की हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं। सो आजच्या बुक रिव्ह्यूमध्ये जे आहे एम लक्ष्मीकांतची जी 7वी आवृत्ती आहे किंवा 7th एडिशन आहे त्याच्या संबंधी काय महत्त्वाच्या बाबी आहेत तर ते आपण बघणार आहोत। टाटा मायग्रा हिल पब्लिकेशनचं हे बुक आहे। सो टाटा मायग्रा हिलनीच याला जे आहे आता मराठीमध्ये जे आहेत अनुवादित केलेलं आहे। सो हे तुम्हाला तसं बघायला गेलं तर इंग्लिश, मराठी आणि जे आहे हिंदी किंवा इतर भाषांमध्ये मिळू शकतं। सो ओव्हरऑल जे आहे की एक बेसिक प्रश्न जो असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा की मी इंग्लिश वाचलं पाहिजे का हिंदी वाचलं पाहिजे, तर किंवा इंग्लिश किंवा मराठीमध्ये जो मेजर हे असतो डिफरंट कन्फ्युजन असतं। सो ज्या विद्यार्थ्यांना जे आहे इंग्रजीचा खूप इश्यू आहे तर किंवा ज्यांना मराठी सोपं जातं आणि त्यांना जे आहे समजतात गोष्टी तिच्यातून, तर ती भाषा तुम्ही वापरू शकता। कुठलीही भाषा जी आहे जिच्यातून आपल्याला गोष्टी कॉम्प्रिहेंड होतात ते आपण बघितल्या पाहिजेत। फक्त हिच्यामध्ये एक गोष्ट असेल की इंग्रजी टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत। तसं बघायला गेलं तर या बुकमध्ये तशा इंग्रजी टर्मिनॉलॉजी ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत। सो एकंदर कुठलीही गोष्ट जी आहे तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे अधिकार क्षेत्र, मग ज्युरिडिक्शन जे आहे, तुम्ही ही जर एडिशन चालली या आवृत्तीमध्ये त्या गोष्टी करून दिलेल्या आहेत। कंपोजिशन, ज्युरिडिक्शन किंवा कुठलीही गोष्ट जी आहे तुम्ही ज्यावेळेस बघायला जातात तर त्या केसमध्ये जे आहे जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं इंग्रजी टर्मिनॉलॉजी एकदम प्रॉपरली आहे। सो कधीही जे आहे की मूळ पुस्तक आणि भाषांतरित पुस्तक याच्यामध्ये थोडा एक डिफरन्स असणार आहे, तो तुम्हाला गृहीत धरावा लागेल। या एडिशनमध्ये जे आहे टोटल 12 नवीन प्रकरणं आहेत बघा। टोटल जे आहे 12 नवीन प्रकरणं याच्यामध्ये आहेत। म्हणजे ओव्हरऑल जे आहे की एवढे सगळे प्रकरणं नव्याने ज्या वेळेस येतात तर नक्कीच तुम्ही पुस्तक बघणं अपेक्षित आहे। एक नवीन परिशिष्टसुद्धा याच्यामध्ये आहे। आपण दरवर्षी जे आहे परीक्षेच्या आधी म्हणतो की किमान 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा। तर इन केस ऑफ प्रिलिम्स UPSC जे आहे तर 2020, 21, 22, 23 पूर्व परीक्षा जे आहे तर त्याचे प्रश्न, त्याची उत्तरं 20, 21 आणि 22 मुख्य परीक्षेतले प्रश्न, त्याची उत्तरं आणि त्याचं जे आहे सेग्रिगेशन तेही याच्यामध्ये दिलेलं आहे। सो पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये जे आहे UPSCच्या प्रश्नांचं वर्षनिहाय जे आहे अद्ययावत विभाजन जे असतं, डिस्ट्रीब्युशन जे आहे टॉपिक वाईज त्यांनी खूप प्रॉपरली देऊन ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळ्या विषयांवरची अतिरिक्त माहिती जी आहे किंवा काही प्रकरणांमध्ये एक्स्ट्राचे एडिशन जे आहेत नव्याने जे आहे माहिती तिथं देणं तर ते या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतं। त्याचबरोबर जे आहे नवीन प्रकरणं जी आहेत 12, टोटल 12 प्रकरणं कुठली नव्यानी आहेत तर यामध्ये राज्यघटना एक संकल्पना जी आहे की मूळ संकल्पना राज्यघटनेला बघणं तर ते याच्यामध्ये आहे। म्हणजे फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे तर तो बऱ्यापैकी तुम्हाला इथून कव्हर होतो। म्हणजे आतापर्यंत जे होतं की मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्या बाबी ज्या आहेत, सो ओव्हरऑल तुम्हाला जे आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे कायदे वगैरे झाल्यानंतर तर तुम्हाला जे आहे यात राज्यघटना जी आहे, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी तर त्या खूप प्रॉपरली याच्यामध्ये संकल्पनेच्या माध्यमातून यांनी दिलेल्या आहेत। त्याच्याबरोबरच जे आहे बघा ग्राहक आयोग, घटनात्मक शिफारसी असतील किंवा राष्ट्रीय महिला आयोग। आता आपण CBBमध्ये एक सिंपल एक्झाम्पल जर आपण घेतलं तर या वर्षाचं 2024चं जे CBB आहे करंट बेस बेसिक त्याच्यामध्ये महिला आयोगाबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे। पण जुने जर मग आधीच्या आवृत्त्यांमध्ये हे तुम्हाला मिळत नाही, कारण जे आहे की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत तर त्याचाही खूप चांगल्या पद्धतीने समावेश या पुस्तकामध्ये तुम्हाला आता दिसतो की असंवैधानिक जे आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, त्याच्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
अखिल भारतीय विधिज्ञ परिषद, बार काउन्सिल जे आहे, भारतीय कायदा आयोग, की ज्याचं करंटमध्ये एवढे रिलेव्हन्स असतात बघा. लॉ कमिशननी हे सांगितलं, ते सांगितलं. मग नेमकं लॉ कमिशन त्याचं जे आहे रचना काय, कधीपासून सुरू झालं, काय सुरू झालं, भारताचा परिसीमन आयोग असेल, निर्णायक निकाल आणि त्याचे पडसाद असतील बघा. भारतीय राज्यघटनांच्या व्याख्यांचे महत्त्वाचे सिद्धांत काय आहेत, त्याच्या व्याख्या किंवा टायटल्स आपण बघतो, टर्म्स बघतो. तर त्याच्या मागची जी थेरी आहे ती विविध जे आहे जागतिक राज्यघटना, त्याही हिच्यामध्ये आपल्याला मेन्समध्ये एक प्रश्न येतो, कंपॅरिझन येतो बघा भारताच्या बाबतीमध्ये. सो त्या दृष्टीने जे आहे हे महत्त्वाचं आहे. आता प्रिलिमचा जर विचार केला तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक बघितलं पाहिजे. एवढा जर नवीन डेटा हिच्यामध्ये ॲड होतो आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत येत्या काळामधल्या प्रिलिम्समध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस किंवा त्या प्रिलिमच्या पेपरवर त्याचे पडसाद पडण्याचे चान्सेस आपण नाकारू शकत नाही. आणि शेवटी कितीही काही झालं तर इंडियन पॉलिटीशिवाय पुढे जाणं थोडं कठीण आहे. एक व्हिडिओ जो आहे की इंडियन पॉलिटीचा अभ्यास करताना आपण कशा पद्धतीने डील केला पाहिजे किंवा ओव्हरऑल लक्ष्मीकांतच्या बाबतीमध्ये, तर त्या गोष्टी पण आपण बघूयात. कारण काही विद्यार्थ्यांनी ते पण म्हटलं होतं, पण 7th एडिशन जे आहे तर तिच्यामध्ये काय नवीन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. सो तुम्ही जे आहे हे पुस्तक नक्की एकदा चाळा, बघा आणि त्याच्यानुसार जे आहे येणाऱ्या परीक्षांसाठी जे आहे त्याचा विचार तुम्ही करू शकता. सो तुम्हाला अशाच पद्धतीचे वेगवेगळे जे आहेत तर ते बुक रिव्ह्यू आपल्या चॅनलवर मिळत राहतील. हे बुक तुम्हाला सर्वत्र अवेलेबल आहेत. तुम्ही जे आहे की ऑफलाईन डायरेक्टली मार्केटमधून घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता. सो सर्वदूर जे आहे तुम्हाला त्याचे रेफरन्सेस जे आहेत तर ते आहेत आणि ते कुठेही मिळेल तुम्हाला. सो स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जे आहे बघा, काही जे असे विषय आहेत की ज्या विषयांमध्ये रेग्युलर काहीतरी अपडेशन होत राहतं, अशी पुस्तकं जे आहेत तर ती तुम्ही नक्कीच त्या अपडेशनसह स्वीकारली पाहिजेत. खूप जुन्या सोर्सेसवर जे आहेत तर ते आपण अवलंबून राहू शकत नाही, किंवा ज्यांच्याकडे खूप आधीच्या आवृत्त्या आहेत त्यांनी पण जे आहे एकदा 7वी आवृत्ती जी आहे तर ती बघणं आवश्यक आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटत राहूयात. किंवा तुम्हालाही जर काही वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण त्या अनुषंगाने त्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये ज्या आहे तर त्या गोष्टी डिस्कस करूयात. धन्यवाद.